हाय, वेलकम टू वराज क्रिएशन्स। आज आपण सद्गुरू श्री देवेंद्रनाथ प्रणीत महाशिवरात्री साधना कशी करायची हे समजून घेऊया। सद्गुरू श्री देवेंद्रनाथ हे महाशिवरात्रीच्या दिवशी मौन व्रत धारण करत। हे मौन व्रत महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री 12 वाजल्यापासून ते महाशिवरात्रीच्या निश्चित कालापर्यंत, शिवपूजनाच्या कालापर्यंत असायचे आणि त्या दिवशी ते निर्जली उपवास करायचे। महाशिवरात्रीची ही साधना निश्चित काळामध्ये करायची असते। या वर्षीचा निश्चित काल रात्री दुपारचे 12:27 ते रात्रीचा 1:16 असा आहे। सद्गुरू श्री देवेंद्रनाथ ही साधना कानिफनाथ गडावरील साधना मंदिरातील शिवपिंडीवर करायचे। आधी स्नान करून मग निश्चित काळामधील सेवा साधना करावी। ही साधना एखाद्या शिवमंदिरातील शिवपिंडीवर करता येईल किंवा आपल्या घरी जर शिवपिंड असेल तर त्यावर सुद्धा ही साधना करता येईल। परंतु या पूजनामध्ये फक्त शिवपिंड घ्यावयाची असते, नंदीनाथ या पूजनामध्ये घेत नसतात। घरामधील शिवपिंडी समोर नंदीनाथ नसावेत। शिवपूजन जर आपण घरी करणार असू तर एका मोठ्या परात, ताटामध्ये शिवलिंग ठेवावे, त्यावर दुधाचा अभिषेक करून त्यानंतर पुन्हा पाण्याने धुवून पुसून अत्तर लावून, भस्म लेपन करून तांबणात ठेवावी। त्यानंतर त्रिवार दीर्घ ओमकार काढून मौन व्रत सोडावे। त्यानंतर बिल्वपत्राने शिवपूजन करावे। या शिवपूजनामध्ये फक्त बेलाची पाने शिवाला अर्पण करायची असतात। शिवपूजन करताना ओम नमः शिवाय मंत्र म्हणून ते हातातील बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचे। असे 108 वेळा मंत्र म्हणून प्रत्येक वेळेला हातातील बेलपत्र शिवपिंडीला वहावे। त्याचप्रमाणे वरील मंत्रामधील शेवटचा ओंकार जो आहे, त्याचे उच्चारण दीर्घ करावे। हे पूजन पूर्ण झाल्यानंतर कवठातील गरामध्ये मध्ये गूळ मिसळून त्याचा शिवाला नैवेद्य दाखवावा। त्यानंतर तो नैवेद्य आपण भक्षण करून उपवास सोडावा व त्यानंतर काही फराळाचे करायचे असेल तर करावे। ज्यांना मौन पाळता येणे शक्य असेल त्यांनी अवश्य मौन पाळावे। ह्या मौन पाळण्याने आध्यात्मिक शक्ती संवर्धन होते। आदेश गुरुदेव। जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः।